नमस्कार. मी जयश्री तोरडमल. मी आज तुम्हाला सांगणार आहे, की जर आपण आहे ती परिस्थिती स्वीकारली ना, की आपल्याला जीवनामध्ये जास्त त्रास होणार नाही, कोणत्याही गोष्टीचा. आपण काय करतो, जे आपल्याकडं नाही त्या गोष्टींचा जास्त विचार करत बसतो आणि आपल्याला त्रास होतो. सर्वात मेन गोष्ट ही लक्षात घ्या, आत्ता आपल्या जीवनामध्ये सुख असो किंवा दुःख असो, आहे ती परिस्थिती आपण स्वीकारली ना, की आपल्या जीवनामध्ये जास्त त्रास होत नाही. हं. पण आपण तसं करत नाही. मी मागं बी तुम्हाला सांगितलेलं आहे बघा. आपण तसं करत नाही. जी गोष्ट आपल्याला कमी आहे तीच गोष्ट धरून बसतो आणि मग आपल्या जीवनामधील आहे तो पण आनंद निघून जातो. तर तसं करायचं नाही. हे बघा, अडचण, दुःख, सुख हे प्रत्येकाच्या जीवनामध्ये आहे. प्रत्येकाला प्रत्येकाच्या दुःखामधून आहे तसं दुःखामधून जायचं आहे. मग नंतरने सुख येतं. सुख आलं तर दुःख येतं. हे बघा, जीवनाचं एक चक्र आहे. सुख दुःख हे सर्व चक्र हे सतत 12ही महिने फिरत राहतं. हां, आता आपण जर जरा थोडंसं धार्मिक गोष्टींकडे जर गेलं, तर राम हे राजा होते. बरोबर? राम हे राजा होते. अ, पण त्यांना किती वनवास आला. अ, ते म्हणाले का, आईने मला वनवासात जायला सांगितलेलं आहे आणि मी राजा आहे आणि वनवासात कसं जाणार आणि मी कसं काय वनवासात राहणार. आनंदाने त्यांनी तो मार्ग स्वीकारला आणि वनवासामध्ये गेले. अ, सीता म्हणाली का, की नाही, मी राजाची पत्नी आहे, मी राजाची मुलगी आहे, मी राजाबरोबर वनवासामध्ये जाणार नाही. तिने तिचा संसार वनवासामध्ये थाटला ना, केला ना. अ, वनवास भोगून ते आले ना. हं. आणि आणि तुम्ही महाभारतामध्ये सुद्धा पाहिलेलं आहे. 5 पांडव होते. हे मोठे राजवैभव होतं त्यांना. तरी पण त्यांनी वनवासामध्ये दिवस काढलेले आहेत. म्हणजे आहे ती परिस्थिती स्वीकारणं. हं. तुम्ही आहे ती परिस्थिती स्वीकारली, सुख असो किंवा दुःख असो. सुख असलं, जीवनाचा आनंद घेतला आणि जीवनाचा आनंद घेता घेता धार्मिक क्षेत्राकडे तुम्ही धार्मिक कामं केली, तुम्हाला आणखीन जास्त आनंद मिळेल. आ, पुढच्या भावी भावी आयुष्य तुमचं आणखीन चांगलं होईल. आ, आणि तुम्ही जर आत्ता सध्याला दुःखी असाल, आहे त्या परिस्थितीमध्ये तुम्ही दिवस काढत असाल, ते दिवस काढता काढताच आहे ना, देव तुमची परीक्षा बघत असतो आणि त्या सर्व परीक्षेमध्ये तुम्ही जर पास झालात तर तुम्हाला कधी सुखाचे दिवस येतील आणि कधी तुम्ही एकदम आनंदी होताल आणि सुख तुम्हाला अचानक मिळेल हे तुम्हाला समजणारही नाही. काय, कारण का परमेश्वर आपला दुश्मन नाही आहे, ते आपले आईवडील आहेत. ते प्रत्येकाला द्यायलाच बसलेले आहेत. फक्त आपल्याला ते घेता आलं पाहिजे आणि जीवनाचा परिपूर्ण आनंद हा आपल्याला घेता आला पाहिजे. काय, मी नेहमी नेहमी तुम्हाला सांगते, दुःख प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये असते. दुःख काय, तुम्ही काय कोणाचे असे दुश्मन नाही आहेत की फक्त तुम्हाला जीवनामध्ये दुःख आले. अहो, दुःख हे प्रत्येकाला येतं, फक्त आपल्याजवळ संयम पाहिजे. काय, संयम खूप महत्त्वाचा आहे. चांगल्या चांगल्यांना दुःख आलेलं आहे आणि दुःखामधून ते बाहेर पडलेले आहेत आणि आपण पण बाहेर पडणार आहेत. हा सतत विचार करत राहायचा आणि आहे ती परिस्थिती स्वीकारायची. आहे त्या परिस्थितीमध्ये आनंदी राहायला शिकायचं. आहे ते परिस्थितीमध्ये योग्य ते मार्गदर्शन कोणाचंही चांगल्यांचं घेऊन योग्य त्या पद्धतीने चांगले कर्म करत राहायचे. योग्य त्या पद्धतीचा आनंद घेत राहायचा. छोट्या छोट्या गोष्टीत सुख घ्यायचं, आनंद घ्यायचा आणि नेहमी आनंदी जीवन जगायचं. हं, हं. तुम्ही साधा वडापाव खाण्यामध्ये सुद्धा तुम्हाला आनंद मिळेल. पण ते आनंद तुमच्या मनामध्ये पाहिजे आणि ती घेण्याची तुमची तयारी पाहिजे. हं. तुम्ही 10 रुपयाची पाणीपुरी जरी खाल्ली तरी तुम्हाला आनंद मिळू शकतो. पण ती आनंद घेण्याची तुमच्यामध्ये ताकद पाहिजे, पॉवर पाहिजे आणि तीच पॉवर तुम्ही आणा. म्हणजे तुम्ही आहे त्या परिस्थितीमधनं पटपट पटपट पुढं जाल आणि कधी चांगले दिवस तुम्हाला येतील हे समजणारही नाही. हां, म्हणून मी तुम्हाला सांगायचं तात्पर्य म्हणजे एवढंच आहे, की आहे ते जीवन स्वीकारा आत्ता सध्याला. हां,
आणि आहे त्या मार्गावर पुढं पुढं हळूहळू चालत राहा, म्हणजे नक्की तुमचं पुढं चालून चांगलं होईल. आणि होईल म्हणजे होईल, 100% होईल, हा पूर्ण विश्वासच मनामध्ये ठेवायचा, म्हणजे नक्की तुमचं चांगलं होईल. हं? नमस्कार. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करत जा, सबस्क्राईब करत जा आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की जय श्री लक्ष्मीनारायण लिहित जा. नमस्कार.